तिथं जो कर्व आहे तो धोकादायक आहे, तिथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे, याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती. आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला हवे. म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे. याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे. सर, मुंबई स्थानक देखील खचलेलं पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून काही अंतरावर स्थानक सुद्धा मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे. आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात. आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात, नाही तर रोज 1-2 लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो. तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते, त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे. पण लोकांचा नाईलाज आहे, त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं, नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते. हे कुठे जाणार, हे रेल्वेला येणारच आहेत अशी परिस्थिती आहे. आमच्या ठाणा स्टेशनची कॅपॅसिटी 1 लाख लोकांची नाहीये, पण तिथनं 10 लाख लोक प्रवास करतात. म्हणजे 2000 मध्ये जर 2 लाख लोक प्रवास करत असतील तर 2025 मध्ये 10 लाख लोक प्रवास करतात. रेल्वे स्टेशन तेवढंच, प्लॅटफॉर्म तेवढेच, रेल्वेची संख्या तेवढीच, मग उरलेले 8 लाख लोक प्रवास कशी करणार? तर अशाच प्रकारे करणार ना.